नेंदूचे नाव सांगा. कृष्ण आषाढी एकादशीनिमित्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनातर्फे काय खबरदारी घेण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात आला? हे बघा, गेल्या वर्षी ज्या काही आषाढी एकादशीला अडचणी आल्या पोलिसाला, ते यावर्षी आपण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्या त्या ठिकाणी आपण बदल केलेले आहेत, जेणेकरून मागच्या वर्षी आडवी लाईन होती, यावर्षी आपण उभ्या लाईन केलेल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा माननीय वरिष्ठाकडून आपण बंदोबस्त जास्त मागितलेला आहे. माननीय पोलीस आयुक्त सर, आमचे परिमंडळ एकचे झोन सर आणि ACP सर यांच्यातर्फे आम्ही बंदोबस्ताची जास्त मागणी केली. त्याप्रमाणे आम्हाला बंदोबस्त मिळाला आणि बंदोबस्त मिळाल्याच्या नंतर आम्ही कसा लावायचा याची आखणी 15 दिवसापासून आखणी केली आणि त्या पद्धतीने आपण बंदोबस्त लावून घेतला. आणि ज्या ठिकाणी दिंडीची रस्ता होता त्या ठिकाणी यावर्षी आपण जे मुखदर्शनासाठी आपण लोकांना सोडलं, त्याच्यामुळं बाकीच्या ज्या लाईनला काही गर्दी झालेली नाही आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपण बंदोबस्त लावलेला आहे. जवळपास आपल्याकडं SRPचं एक प्लाटून आहे, त्याच्यानंतर RCP आहे, जवळपास ते 80 कर्मचारी आहेत आणि इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 400 ते 450 आहे बंदोबस्त, जवळपास 600-700 जवळ बंदोबस्त आपण लावलेला आहे. इसके बारे में बहुत अच्छा दर्शन हो गया है हमारा, छोटे पंढरपुर को आगे, और यहाँ पे हमें बड़ा सुकून मिला है आके. बस इतना ही कहना चाहिए. आज आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी दर्शन घेतलं. काय साखर घातलं आणि काय मागणी केली? काय साखर घातलं आपलं, पाऊस पाणी ठीक होऊ द्या, आपलं सगळं जगाची सगळ्याची आबादानी असू द्या, त्याच्या मागं भगवंतानी आपली आबादानी ठेवावी. सध्या आता पाऊस पाणी बरं आहे, शेतकऱ्याला अनुकूल आहे? हो बरं आहे, चांगला आहे पाऊस. पीक पाणी बी चांगले आहे, फक्त भाव नाही मालाला, बस एवढंच आहे. भाव काहीच नाही, कवडी मोल भाव. आता जसं पांडुरंगाकडे साखर घातलं तर सरकारला काय साखर घालणार? सरकारला समजायला पाहिजे की बा हे आता आपल्यासारख्याच्या बसचं काम नाही माझे ते, परंतु शेतकऱ्याला एक गोणी 2,000ला घ्यायची खताची आणि 100 कमी 7,000 कापूस विकायचं, त्याला उरतं काय? काही उरत नाही, त्याला काही उरत नाही. आए हैं, लेकिन इतना भीड़ रहने के बावजूद भी सुकून मिल रहा है. एक मेडिटेशन जैसा लग रहा है. भगवान को पाना क्या होता है उस महसूस में जी रहे हैं. धन्यवाद. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पंढरपूरमध्ये विशेष काय खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि वैद्यकशास्त्र या दृष्टिकोनातून कशी तयारी करत आहे आणि काय आज पंढरपूर यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेडिकल ऑफिसर डॉक्टर वाकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दूध हॉस्पिटलचे डॉक्टर, त्याचप्रमाणे लगाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर सर्व आरोग्य सेवा देतात. आत्ताच 2 पेशंटला इमर्जन्सी झाली, ती मेडिकल इमर्जन्सी, त्यांना आम्ही ताबडतोब तात्काळ सेवा देऊन आणि रेफर केलं ॲम्ब्युलन्समध्ये औरंगाबादला. धन्यवाद.